रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, आयुष्याचा प्रवास करत असताना लवकर श्रीमंत व्हायचा असेल आणि यशस्वी व्हायचं असेल तर या काही गोष्टी आहेत, त्या गोष्टींचा वापर करणं गरजेचं असतंय. नेहमी पैसे कमावण्याला महत्त्व द्या. कमाईचा अनेक स्रोत हे तयार करत राहा. फक्त बचत नकोय. बचत केलेलं पैसे हे योग्य ठिकाणी गुंतवा. आर्थिक शिस्त पाळा. वायफळ खर्च कधीच करू नका. दोस्तांनो, नुसता दिखावा नकोय. तुमचं काम दिसलं पाहिजे. तुम्ही पैसा खेळवला पाहिजे, पैशानं तुम्हाला नाही. नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी खर्च करत राहा, कारण तो खर्च नसतोय, स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक असते. मोठं ध्येय ठेवा आणि ते साकारण्यासाठी सतत मेहनत करत राहा. गरज असेल तर संगत बदला आणि यशस्वी लोकांच्या संगतीमध्ये राहा. आणि काही निर्णय हे घ्यायला उशीर करू नका. तरच दोस्तांनो, या आयुष्याच्या प्रवासात आपण लवकरच श्रीमंत होतो. म्हातारपणी श्रीमंत होऊन आयुष्यात कोणताच फायदा होत नाही. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. सुखाचा सोपा उपाय म्हणजे ना कोणाकडून अपेक्षा, ना कोणाची उपेक्षा. आपल्या आयुष्याची दोरी दुसऱ्याच्या हातात देऊ नका. स्वतःचा निर्णय स्वतः घ्या. जोडलेलं जपायला जमलं, त्यांना जगणं जमलं. नात्यात संवाद ज्या पद्धतीनं होतो ते नातं तितकंच त्या पातळीवर वाहत जातं. बऱ्याच वेळा विचारांची पातळी कशी आहे त्यावर नात्यांचं गणित ठरलेलं असतं. आपण फक्त देवाच्या नजरेत बरोबर असायला हवं, नाहीतर जगाच्या नजरा काळानुसार बदलत राहतात. वाईट वेळ ही प्रत्येकाची असते, आपली सुद्धा होती. पण त्यावेळेला आपल्याला ज्या लोकांनी त्रास दिला त्यांना उत्तर व्याजासकट द्यायचं असतं. तोंडावर तिरस्कार करणारी लोक ही परवडतात, पण आपलेपणाचा दिखावा करणारी लोक जास्त घातक असतात. नात्याची गरज फक्त आपल्यालाच आहे का, असा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा नात्याला फुलस्टॉप दिलेला बरा असतो. दुसऱ्याच्या चुका शोधायला बुद्धी लागते आणि स्वतःच्या चुका मान्य करायला काळीच लागतं. जेव्हा वेळ तुमच्या विरोधात असते तेव्हा लोक तुमच्या पाठीमागं तुम्हाला टोमणं मारायला लागत असतात आणि तुमच्या समोर गोड बोलण्याचं नाटक करत असतात. कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी आज चाललेली जीवाची ओढाताण म्हणजे आयुष्य. जर मुलगा दुःखी असेल तर त्याची दोनच कारणं असू शकतात. एक म्हणजे त्याला प्रेम मिळालं नसेल किंवा त्याचा खिसा रिकामा असेल. काही माणसं निव्वळ स्वतःचा स्वार्थ बघून तुमच्या जवळ आलेली असतात. ते ओळखायची कशी? तर नाही म्हणून बघा एखाद्या वेळी एखाद्या गोष्टीला लगेचच तुमची 7 क्षणात सोडून जातात. प्रेम करूनही नाही भेटलं तर जे मिळालं आहे
त्यावर प्रेम करून बघा. प्रयत्न करायचं कधीच सोडू नका, कारण कमजोर तुमची वेळ असते, तुम्ही नाहीत. काही लोक मानसिकदृष्ट्या खूपच कमकुवत आणि हळवी असतात. त्यांच्या बाबतीत छोट्यातली छोटी गोष्ट पण त्यांच्या मनावर खूप मोठा आघात करत असते. चेहऱ्यावरील स्माईल आणि जगण्यामधली स्टाईल ही कधीच कमी होऊ द्यायची नसते. लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका, कारण लोक ही फक्त वाईट काळात आपल्याला टोमणं मारत असतात, नावं ठेवत असतात. पण चांगल्या काळात तीच आपल्या उपस्थितीला टाळ्या वाजवत असतात. प्रत्येकाला काही ना काही सांगायचं असतं आणि प्रत्येकाला कुणी ना कुणी ऐकणारं हवं असतं. पराभव विसरायला आणि अपमान पचवायला शिकलेली व्यक्ती आयुष्यात किती मोठ्या संकटाला अगदी हसत हसत सामोरे जात असते. तुमच्या चांगुलपणाची आणि प्रामाणिकपणाची एखाद्यानं शुद्ध फसवणूक केली तर त्यात काही विशेष वाटू देऊ नका, कारण ज्याच्या त्याच्या वागणुकीवर ज्याचं त्याचं संस्कार अवलंबून असतात. आपल्यावर झालेल्या आरोपामुळं कधी चिंतित होऊ नका. लक्षात ठेवा, वेळेचं ग्रहण चंद्राला आणि सूर्याला सुद्धा झेलावं लागत असतं. आपण सर्वांनी वाईट वेळ बघितलेली असते, त्यामुळं आपण कुणाबद्दल वाईट विचार करायचा नाही. थोडा वेळ लागेल, थोडी संकट येतील, पण दिवस हे प्रत्येकाचे बदलत असतात. बऱ्याचदा राग, त्रागा, चिडचिड ही व्यक्तीवर नसतोच. आयुष्यात काही बरं नाही चाललं की तो प्रिय व्यक्तीवर निघत असतो. नात्यातील प्रेमाचा धागा टिकून राहत नसतो. त्यासाठी एकमेकावरील विश्वासाची गाठ ही मजबूत असावी लागत असते. जर तुम्ही दुःखात एकटं असाल तर सुखात कोणालाही जवळ येऊ देऊ नका. नवरा एक असं प्रेम असतं जे शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सोबत राहतं. एक वेळ अशी येईल की मुलगा आणि मुलगी साथ सोडेल, पण नवरा नाही. एखाद्या व्यक्तीला कितीही जीव लावा, पण त्या व्यक्तीच्या मनात दुसरीच व्यक्ती असेल तर तिथं आपली किंमत शून्यच असते.